जय शिवराय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल प्रतीक ग्राफिक्सवर। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये सिनेमॅटिक बर्थडे बॅनर तयार करणार आहे। त्यासाठी तुम्हाला पिक्सआर्ट आणि पिक्सेल लॅब आणि झेडआर्चर हे तीन ॲप्लिकेशन लागणार आहे। हे तिन्ही ॲप्लिकेशन प्लस आपल्या मटेरियलची डाउनलोड लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या अगोदर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि आजचा बॅनर आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण अशाच प्रकारे एडिटिंग करायला शिकवत असतो। चला तर मित्रांनो, जरा वेळ न घालवता सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओला। सर्वात अगोदर तुम्हाला आपले मटेरियल डाउनलोड झाल्यानंतर झेडआर्चर नावाचं ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे। या तिन्ही ॲप्लिकेशनची लिंक पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळून जाईल, म्हणजे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। तिथून तुम्ही डाउनलोड करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं जे लिहिलेलं आहे सिनेमॅटिक बर्थडे नावाची एक झिप फाईल दिलेली आहे, ते डाउनलोड फोल्डरमध्ये तुम्हाला मिळून जाईल। त्या झिप फाईलवरती क्लिक करायचं आहे, एक्स्ट्रॅक्ट हिअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर इथे पासवर्ड मागेल, तर पासवर्ड व्हिडिओमध्ये समोर दिलेला आहे, त्यासाठी व्हिडिओ जरा स्किप न करता बघायचा आहे। त्यानंतर पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, ओकेवरती क्लिक करायचं। बघू शकता काय अशा प्रकारे सिनेमॅटिक बर्थडे नावाचं एक फोल्डर इथे तयार झालेलं आहे। तर त्या फोल्डरला ओपन केल्यानंतर तुम्हाला एक PLP फाईल मिळेल आणि दोन आपले जे एक पार्टिकलची PNG दिलेली आहे आणि एक लाईट PNG दिलेली आहे। तर आता हे PLP फाईल ओपन करून घ्यायची आपण। त्यासाठी पिक्सेल लॅब ॲप्लिकेशनला ओपन करायचं, 3 डॉटवरती क्लिक करून ओपन .plp फाईलवरती क्लिक करायचं। त्यानंतर .plp फाईलवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल। तर हा इंटरफेस सेम आपल्या फाईल मॅनेजरसारखा असतो। तर इथे तुम्ही ज्या फोल्डरमध्ये आपण फाईल एक्स्ट्रॅक्ट केली होती त्या फोल्डरला इथून ओपन करून घ्यायचं आहे। तर फोल्डर ओपन झाल्यानंतर बघू शकता काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे। तर PLP फाईलवरती क्लिक करायचं आहे, ओपन अँड ॲड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर बॅक यायचं आहे। बघू शकता काय अशा प्रकारे आपल्यासमोर PLP फाईल इथे ओपन झालेली आहे। तर यामध्ये आपण काहीच म्हणजे सिनेमॅटिकपणा काहीच नाही दिसणार तुम्हाला, जसं आहे तसं PNG फोटो ॲड केलेला आहे। तर आता याला सिनेमॅटिक लुक देण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, इथून तुम्हाला व्हिडिओ एकदम बारकाईने बघायचा आहे, कारण थोडंसं जर स्टेप हुकली तर तुमचा सिनेमॅटिक लुक येणार नाही, म्हणजे इफेक्ट बसणार नाही आहे त्याला। तर आता सर्वात अगोदर इथे वरच्या ज्या सर्व लेयर्स आहे ह्या हाईड करून घ्यायचं आहे। हाईड झाल्यानंतर काय अशा प्रकारे हे बॅकग्राऊंड आलेलं असेल नुसतं, तर इथून बॅकग्राऊंडला एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे, एक्सपोर्ट इमेजवरती क्लिक करायचं आहे आणि कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर हे सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला परत लेअरवरतीच क्लिक करून आणखी एक लेअर हे करायचे। तर बघू शकता आता मी बॅकग्राऊंड हाईड करतो। जर तुमच्या याच्यात ट्रान्सपरंट येत नसेल तर इथून तुम्ही ट्रान्सपरंट करू शकता या टूल्समधून। ओके, तर त्यानंतर हे आपले जे बर्थ डेट राहणार आहे, तर तुम्ही इथून चेंज पण करू शकता। इथे 13 लिहिलेला आहे, तुम्ही इथे 14 पण करू शकता। काय अशा प्रकारे खाली चेंज होऊन जाईल। आता महिना दिलेला आहे, इथे जून लिहिलेला, इथे तुम्ही जानेवारी पण करू शकता काय अशा प्रकारे। ओके, तर बघू शकता काय अशा प्रकारे चेंज होईल। फक्त काय करायचं आहे, जे हिरवे टेक्स्ट दिलेलं आहे आपण हिरव्या कलरमध्ये महिन्याचं, ते जर कुठे सरकलं वगैरे साईडला तर इथे पोझिशन टूल्सवरून प्रॉपर इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। त्यानंतर याला पण एक्सपोर्ट इमेज करून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर परत लेअरवरती क्लिक करायचं आणि ह्या 2 लेअर्स हाईड करून टाकायचे आपण जे बर्थ डेट होती ते। तर आता इथे तुमचा जो मेन ज्याच्या तुम्ही हे बॅनर तयार करणार आहे त्याचा इथे फोटो ॲड करायचा आहे। तर फोटो ॲड करण्याच्या अगोदर त्याला ऑइल पेंट इफेक्ट मारायचा आहे। तो इफेक्ट मारता येत नसेल तर त्यावरती आपल्या चॅनलवर व्हिडिओ आलेला आहे, त्या व्हिडिओची लिंक पण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल। आणि बॅकग्राऊंड कसं रिमूव्ह करायचं फोटोचं त्याची पण व्हिडिओ आलेला आहे, तर तो पण व्हिडिओ बघून घ्या। आणि बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचा, ऑइल पेंट मारायचा आहे आणि इमेज इथे ॲड करून घ्यायची। ॲड कशी करायची, इथे इम्पोर्ट ऑप्शन दिलेला असेल या टूल्समध्ये, इथून तुम्ही इमेज ॲड करू शकता। तर इमेज ॲड झाल्यानंतर इथे 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, कस्टमला अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। तर बघू शकता हे पण लेअर आपली एक्सपोर्ट झालेली आहे। त्यानंतर यावाले जी इथे आपण एक ग्रेडियंट दिलेला आहे, तर याला पण एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे। काय अशा प्रकारे एक्सपोर्ट इमेजवरून सेव्ह टू गॅलरी करायचं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला एक्सपोर्ट झालेला असेल। ओके, तर एक्सपोर्ट झाल्यानंतर हे पण लेअर हाईड करायची आणि आता आपलं जे टेक्स्ट लेअर आहे ते सर्व काही लेअर्स अनहाईड करायचे आहे। इथून 3 डॉटवरती क्लिक करून एक्सपोर्ट इमेज करायचं आहे आणि अल्ट्रावरती ठेवून सेव्ह टू गॅलरी ऑप्शनवरती क्लिक करायचं। त्यानंतर आपला सर्व काही लेअर्स आता एक्सपोर्ट झालेला आहे। तर पिक्सआर्ट ॲप्लिकेशनला ओपन करायचं आहे।
तर आता बघू शकता पिक्सआर्ट ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. तर इथे एडिट फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपण इथे बॅकग्राऊंड एक्सपोर्ट केलं होतं, तर बॅकग्राऊंडला इथे ॲड करायचं आहे. तर बघू शकता बॅकग्राऊंड ॲड झाल्यानंतर तुम्हाला इथे ॲड फोटो नावाचा ऑप्शन दिसेल. तर इथे ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला जो बर्थडे बॉय राहणार आहे, बड्डे बॉय, तर त्याला इथे ॲड करायचं आहे, त्याचा पिक. ओके. तर ॲड केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे ॲडजस्ट नावाचा एक टूल दिसेल, तर टूलवरती क्लिक करायचं आहे. तिथून आता मी जसं जसं सेटिंग लावणार आहे तशी लावायची. फक्त थोडंफार चेंजेस करायचे लागले तर तुम्ही करू शकता, पण शक्यतो मी मायनसमध्ये ठेवले तर मायनसच ठेवायची, प्लस ठेवले तर प्लसच ठेवायचे फोटो. तुमच्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करायचं, कारण की सर्व फोटो सारखेच क्लिक केलेले नसतात, तर वेगवेगळे सेटिंग लागणार आहे सर्व फोटोला. तर आता सर्वात अगोदर ब्राईटनेसला -20 करून घेतो मी. ओके. त्यानंतर कॉन्ट्रास्टला +35 करतो आहे. ओके. क्लॅरिटी 30पर्यंत ठेवूया आपण. त्यानंतर सॅच्युरेशन पण 30पर्यंत. त्यानंतर शॅडो, तर शॅडो तुम्हाला -20 ठेवायचे. ओके. त्यानंतर हायलाईट 100पर्यंत घ्यायचे आणि टेम्परेचर पण 100पर्यंत घ्यायचे. ओके. तर बघू शकता आपल्या एकदम फोटोला सिनेमॅटिक लुक आलेला आहे. तर इथे राईटवरती क्लिक करायचं आहे. परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. तर आता ॲड फोटोवरती क्लिक केल्यानंतर आपलं जे डेट राहणार आहे तिथे क्लिक करून डेट ॲड करून घ्यायचे. तर डेट ॲड झाल्यानंतर काय अशा प्रकारे फुल साईज करून घ्यायची. त्यानंतर इथे साईडला यायचं आहे आणि ब्लेंड मोड चेंज करून यायचा. ब्लेंड मोड तुम्ही इथून ओव्हरले करायचं. इथे जर बरोबर प्रॉपर दिसत नसेल टेक्स्ट तर तुम्ही अशा प्रकारे पण हे ॲडजस्ट करू शकता इथे. तर बघू शकता आता इथे साफ उमटून दिसत आहे. तर परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपले जे हे पार्टिकल लेअर दिलेलं आहे मी तुम्हाला, पार्टिकल्स, तर ते इथून ॲड करून घ्यायचे. तर मी ते आता ॲड करतो आहे. तर बघू शकता ही वाली लेअर्स आहे ती. तर या लेअरला ॲड करायचं आहे. याला पण अशा प्रकारे साईज वाढवायची, डाऊनला न्यायचं आहे आणि त्यानंतर ब्लेंड मोड चेंज करून याचा ब्लेंड मोड स्क्रीनवरती ठेवायचा आहे. स्क्रीनवरती ठेवल्यानंतर परत ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. यावाल्या लेअर्सला इथे ॲड करायचं आहे. त्यानंतर परत इथे अशा प्रकारे फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत ॲडवरती क्लिक करायचं आहे आणि आपलं जे मेन टेक्स्ट राहणार आहे त्या टेक्स्टला ॲड करायचं आहे, हॅपी बर्थडे लिहिलेला. तुम्ही फोंट पण चेंज करू शकता, मला सांगायचं राहिलेलं आहे, पण तुम्ही तिथून लेअरवरती एडिट ऑप्शनवरून डायरेक्टली चेंज करू शकता, काही विषय नाही तो. तर बघू शकता काय अशा प्रकारे आपलं बॅनर आता ऑलमोस्ट तयार व्हायचं आलं. तर राईटवरती क्लिक करायचं परत. त्यानंतर इथे टूल्समध्ये यायचं आहे. इथे रिसाईजवरती क्लिक करून हाय रेशो म्हणजे 5000 किंवा 50,000पर्यंत टाईप करायचं आहे आणि इथे 2561 लिहिलेलं आहे, तर इथे 2561 टाईप करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे ॲडजस्टवरती क्लिक करून थोडंफार ॲडजस्टमेंट करायची. ब्राईटनेस थोडीशी कमी करायची 10पर्यंत. कॉन्ट्रास्ट वाढवायचा थोडा. त्यानंतर क्लॅरिटी पण वाढवायची. सॅच्युरेशन वाढवायची 20पर्यंत. त्यानंतर शॅडो कमी करायची. हायलाईटला वाढवायचे थोडं. टेम्परेचरला पण वाढवून घ्यायचं आहे. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. परत इथे तुम्हाला ॲड फोटोवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे सर्च करायचं आहे, किंवा मी ऑलरेडी मटेरियलमध्ये दिलेलं आहे लाईट PNG. इथे सर्च करल्यानंतर मोबाईल डेटा ऑन करायचा आहे. लाईट PNG इथे सर्च केल्यानंतर पण येईल, पण मी तुम्हाला दिलेलं आहे फाईलमध्ये, तर तुम्ही तिथूनच ते ॲड करायचे. ओके. तर इथून ॲड करायचे. तर बघू शकता इथे आपली लाईट PNG ॲड झालेली आहे. तर याचा पण ब्लेंड मोड चेंज करायचा आहे. इथून ब्लेंड मोड स्क्रीनवरती ठेवायचा आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे इथे PNG ॲड करायचे. ॲड झाल्यानंतर इथे इरेझरवरती क्लिक करायचं आहे आणि हार्डनेस 1पर्यंत ठेवायचे आणि हा जो पार्ट दिलेला आहे इथे व्हाईट झालेला तो इरेज करून टाकायचा आहे. त्यानंतर राईटवरती क्लिक करायचं आहे. तर बघू शकता इथे आपला इफेक्ट बसलेला आहे. तर आता हे बॅनर तयार झाला. तर आता हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करण्यासाठी इथे ड्रॉ टूलमध्ये यायचं आहे.
ड्रॉ टूलमध्ये आल्यानंतर काय अशा प्रकारचा इंटरफेस आलेला असेल. याला फुल झूम करायचं 500पर्यंत. त्यानंतर इरेझरवरती क्लिक करायचं आहे आणि ब्रशची जे साईज आहे ती 1 वरती ठेवायची. ओके, साईज 1 वरती ठेवल्यानंतर इथे अशा प्रकारचा लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि बॅनरची लेअर सिलेक्ट करायची आणि इथे असा कट मारायचा आहे. 3 डॉटवरती क्लिक करून सेव्ह इमेजवरती क्लिक करायचं आहे. याने तुमचा बॅनर जराही न फुटता आपल्या गॅलरीमध्ये सेव्ह होणार आहे. तर बघू शकता काय अशा प्रकारे आपला बॅनर तयार झालेला आहे आणि गॅलरीमध्ये सेव्ह झालेला आहे. तिथून तुम्ही तो कुठे पण अपलोड करू शकता, इंस्टा वगैरे कुठे पण लावू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं मित्रांनो. या व्हिडिओमधून नवीन काही शिकायला मिळालं असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आजचं सिनेमॅटिक बॅनर आवडलं असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटू अशा नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.